SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या गट नंबर 2884 या जागेत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं भव्य स्मारक उभारण्यासाठी अहिल्यानगर सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक प्रतिष्ठाननं कंबर कसली आहे. या जागेवर स्थानिक श्रीमंत पुढाऱ्यांनी अतिक्रमण करून संस्था आणि कॉलेज बांधले असताना शासन गप्प का, असा संतप्त सवाल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव चांदणे यांनी विचारलाय. आळेगाव येथील राजेंद्र लक्ष्मण आल्हाट यांना महाराष्ट्र शासनाचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार मिळाला. ते गेली 25 ते 30 वर्षांपासून या स्मारकाच्या जागेसाठी सातत्यानं संघर्ष करतायत. याच जागेत सध्या पत्र्याचं शेड बांधून जयंती आणि विविध सामाजिक कार्यक्रम साजरे केले जातात. मातंग समाजाचं आराध्य दैवत असलेल्या अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी ही 5 एकर जागा मिळावी, अशी समाजाची जुनी मागणी आहे. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती आणि सर्व मातंग समाजाच्या वतीने अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आलं. निवेदनाचा संदर्भ असा होता की आळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी आळेगावामध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णाभाऊ साठे समाजरत्न भूषण पुरस्कार मिळालेले कार्यकर्ते राजेंद्रजी आल्हाट साहेब हे गेले 20-25 वर्षापासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी शासनाकडे जागा मागत आहे. या जागा मागणीसाठी त्यांनी अनेक वर्ष शासनाकडे पत्रव्यवहार केला, अनेक आंदोलनं केली, अनेक उपोषणं केली. आझाद मैदानावर उपोषण केलं, जंतर मंतर उपोषण केलं, दिल्ली प्रशासनापर्यंत गेले. परंतु एक सामाजिक कार्यकर्ता, एक मातंग समाजाचा एक सामाजिक कार्यकर्ता ज्याला शासनाने अण्णाभाऊ साठे असा समाजभूषण पुरस्कार दिला आहे, जो समाजाचं काम करतो आहे, अशा समाजभूषण कार्यकर्त्याचं शासनाकडे जी मागणी आहे की अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक मोठ्या दिमाखात आळेगावामध्ये गट नंबर 8884 2884 या ठिकाणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. परंतु त्या मागणीला गेले 20-25 वर्षे शासन केराची टोपली दाखवत आहे आणि खरोखरच या समाजभूषण पुरस्कारकर्त्याचा शासन अपमान करत आहेत आणि तमाम मातंग समाजाचा सुद्धा या ठिकाणी अपमान होत आहे. आणि खऱ्या अर्थानं समाजाचं भूषण, समाजाचे दैवत असलेले अण्णाभाऊ साठे यांचाही या ठिकाणी अपमान होतो आहे. म्हणून आम्ही या विनंतीचं का बा या समाज कार्यकर्त्याचं ही मागणी पूर्ण व्हावी म्हणून आज नगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा कलेक्टर अधिकारी यांच्याकडून एक निवेदन देण्यात आलं की बा या समाज कार्यकर्त्याचं लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी आणि त्यांची जी मागणी आहे ती जागा मागणी ती तात्काळ मंजूर करून त्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात शासनाने निधी उपलब्ध करावा, जागा उपलब्ध करावा आणि त्यांची मागणी मंजूर करावी अशी विनंती करतो. आळेगाव या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची गट नंबर 2884 या ठिकाणी फार मोठी जागा आहे. परंतु सत्यशोधक अण्णाभाऊ साठे मातंग सामाजिक दैवत असल्याने त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासंदर्भामध्ये शासनाने 5 एकर जागा त्या ठिकाणी स्मारकासाठी देण्यात यावी यासाठी माननीय राजेंद्रजी आल्हाट साहेब या ठिकाणी जे पुरस्कार आहेत महाराष्ट्र शासन त्यांना पुरस्कार दिलेला आहे. परंतु ते 25 ते 30 वर्षापासून या ठिकाणी संघर्ष करत आहेत. आज पण या ठिकाणी त्यांचे मातोश्री वयोवृद्ध 65 वय आहे त्यांचं. आज धरणे आंदोलनासाठी त्याच जागेवर आळेगाव या ठिकाणी स्मारक जागेवर बसलेले आहेत. त्यांना उद्या कमी जास्त काय झाल्यास महाराष्ट्र शासन जुन्नर तालुका या ठिकाणी जबाबदार राहील. दुसरी गोष्ट अशी की या जागेमध्ये या गट नंबर 2884 धनदांडगे श्रीमंत गुंड पुढारी नेते यांनी
त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगी बांधलेल्या आहेत, शाळा, कॉलेज, अनेक कार्यालय, अनेक प्रकारचे दुकानं आयोजित केलेले आहेत. त्याकडे शासन दुर्लक्ष करतं, धनदांडग्याला पाठीशी घालतं आहे. परंतु अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासंदर्भामध्ये जागा उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे अहिल्यानगर मातंग समाजाच्या वतीने, अण्णाभाऊ साठे स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी आळेगाव या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत आहोत. त्या प्रकारचे माननीय जिल्हाधिकारी साहेब गीते साहेब यांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही त्वरित हे निवेदन पुण्यात जिल्हाधिकारी पाठवून आपल्याला योग्य निर्णय देऊ अशी त्यांनी ग्वाही दिली. निवेदनात नमूद केल्यानुसार याच गट नंबरमधील शासकीय जमिनीवर गावातील वजनदार पुढाऱ्यांनी अतिक्रमण करून स्वतःची शैक्षणिक संकुलं आणि कार्यालयं थाटली आहेत. त्यावर प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. मात्र अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासाठी जागा देण्यास टाळाटाळ केली जातीये. हा दुजाभाव समाजाच्या भावना दुखावणारा आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं गेलंय की जर स्मारकाची ही 5 एकर जागा तातडीनं मंजूर केली नाही आणि या वादातून भविष्यात काही अनुचित प्रकार घडला तर त्याला पूर्णतः पुणे जिल्हा प्रशासन जबाबदार राहील. अण्णाभाऊ साठे यांच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा लढा आता आणखी तीव्र करण्याचा निर्धार नामदेवराव चांदणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केलाय. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अरुण जाधव, सुनील सकट, कडूबाबा लोंढे, संतोष शेलार, अशोक भोसले, लखन साळवे, हिराबाई गोरखे, दत्तू गोरखे, निलेश चांदणे, राजू आल्हाट, रामदास साळवे, लक्ष्मण साळवे, बंडू पाडळे, पोपट भोसले यांसह अनेकांची हजेरी होती. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचरमधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थमधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.